मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असली तरी मिठी नदीच्या सफाईसाठी मागवलेल्या नव्या निविदांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं समोर आलं आहे। काही कंत्राटदारांकडून नालेसफाईच्या कामात अडवणूक केली जात असल्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्यामुळे निविदेतील अटींमध्ये बदल करून अनुभवी कंत्राटदारांसोबतच अनुभवी कंपन्यांनाही नालेसफाईच्या कामासाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामधून नालेसफाईच्या कामांमध्ये असलेले प्रस्थापित कंत्राटदारांचे रॅकेट मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केलंय। तसेच भविष्यात अनुभवी कंपनीला काम मिळाले तरी लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी त्यांच्या कामावर लक्ष ठेवून योग्य प्रकारे सफाई करून घेतील असेही त्यांनी सांगितलंय। मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापौरांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत छोट्या आणि मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांची माहिती प्रशासनाकडून घेण्यात आली। दरम्यान या नालेसफाईच्या कामांचे ऑडिट IIT मुंबईकडून केले जाणार असल्याची माहिती देखील महापौर रितू तावडे यांनी दिली आहे। कंत्राटदारांनी कितीही अडवणूक केली तरी मुंबई स्वच्छ करण्याची जबाबदारी आमचीच आहे आणि हे काम पूर्ण करून दाखवू असा निर्धार महापौर रितू तावडे आणि स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केलाय। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।